नमस्कार मित्रांनो. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे गर्दीचा हिस्सा बनतात आणि दुसरे ज्यांच्यासाठी गर्दी थांबते. तुम्हाला नक्की कोण बनायचे? जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही जिथे कुठे जाल तिथे लोकांनी तुमची दखल घ्यावी, तुमचं ऐकावं आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडावा, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत 4 चौघात हिरोसारखं उठून दिसण्यासाठी 10 अत्यंत सोपे पण शक्तिशाली नियम. हे नियम तुमचं आयुष्य बदलून टाकतील. 1. पॉवरफुल बॉडी लँग्वेज. तुमची देहबोली ही तुमची पहिली ओळख आहे. तुम्ही बोलण्याआधी तुमचं शरीर बोलतं. जेव्हा तुम्ही 4 चौघात असता तेव्हा ताठ उभे राहा, खांदे सरळ ठेवा, मान सरळ आणि नजर समोर. झुकून चालणे किंवा बसणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही ताठ चालता तेव्हा तुम्ही जगाला सांगत असता की मी स्वतःचा आदर करतो आणि मी कशालाही घाबरत नाही. हा आत्मविश्वास तुम्हाला गर्दीत वेगळा ठरवतो. 2. डोळ्यात बघून बोलण्याची ताकद. कोणाशीही बोलताना त्याच्या डोळ्यात पाहून बोला. खाली बघणे किंवा इकडे तिकडे बघणे टाळा. डोळ्यात बघून बोलल्याने समोरच्याला कळतं की तुम्ही त्याच्या बोलण्यात रस घेत आहात आणि तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. पण लक्षात ठेवा, हे बघणे टक लावून बघणे नसावे, तर ते एक सहज आणि सन्मानपूर्वक असावे. तुमची नजर तुमचा सच्चेपणा सिद्ध करते. 3. एक साधे पण जादुई हास्य. तुमचं हास्य हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. एक साधे किंवा मनापासून दिलेले हास्य कोणत्याही कठीण परिस्थितीला हलकं करू शकतं. हसमुख व्यक्तीकडे लोक आपोआप आकर्षित होतात. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्ही सकारात्मक ऊर्जा पसरवता. तुमच्या हसण्याने समोरच्याला कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे चेहरा गंभीर ठेवण्यापेक्षा ओठांवर नेहमी एक हलकंसं हास्य असू द्या. हे हास्य अनेक दरवाजे उघडू शकतं. 4. पेहराव. महागडा नाही पण योग्य. तुमचा पेहराव अनेकदा लोकांना वाटतं की महागडे कपडे घातले की माणूस चांगला दिसतो. हे चुकीचं आहे. 4 चौघात उठून दिसण्यासाठी तुमचे कपडे महागडे असण्याची गरज नाही, पण ते स्वच्छ, इस्त्री केलेले आणि तुमच्या शरीराला योग्य फिटिंगचे असावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रसंगाला अनुरूप असावे. तुम्ही कसे कपडे घालता यावरून तुमची शिस्त आणि स्वतःबद्दलची काळजी दिसून येते. तुमची ड्रेसिंग सेन्स लोकांना तुमची दखल घ्यायला लावते. 5. उत्तम श्रोता बना. कमी बोला आणि जास्त ऐका. जगातील सर्वात प्रभावी लोक तेच असतात जे उत्तम श्रोता असतात. जेव्हा तुम्ही कोणाचं बोलणं मनापासून ऐकता तेव्हा तुम्ही त्यांना महत्त्व देत असता. समोरच्याला वाटतं की तुम्ही त्यांच्या विचाराचा आदर करता. यामुळे तुमची प्रतिमा एक समजूतदार आणि गंभीर व्यक्ती म्हणून तयार होते. बोलताना मध्येच तोडू नका. पूर्ण ऐकून घ्या आणि मगच आपली प्रतिक्रिया द्या. 6. शब्दाची निवड आणि स्पष्ट उच्चार. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसे बोलता याला जास्त महत्त्व आहे. बोलताना घाई करू नका. तुमचे शब्द स्पष्ट आणि मोजके असावेत. शब्दाचा उच्चार शुद्ध ठेवा. खूप मोठ्याने किंवा खूप हळू बोलू नका. आवाजात एक नम्रता आणि आत्मविश्वास असू द्या. योग्य वेळी योग्य शब्दाचा वापर करणे ही एक कला आहे, जी तुम्हाला लोकांच्या मनात स्थान मिळवून देते. 7. वेळेचे पालन. जो व्यक्ती वेळेचा आदर करत नाही, जग त्याचा आदर करत नाही. कोणत्याही कार्यक्रमाला, मीटिंगला किंवा भेटीला दिलेल्या वेळेच्या 5 मिनिटं आधी पोचण्याची सवय लावा. वेळेवर येणे हे दर्शवते की तुम्ही शिस्तप्रिय आहात आणि तुम्ही इतरांच्या वेळेला महत्त्व देता. ही एकच सवय तुम्हाला अनेक लोकांपेक्षा वेगळं आणि विश्वासार्ह बनवते. 8. नम्रता आणि आदर. तुमची वागणूक, तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्यांशी कसे वागता हे महत्त्वाचं आहेच, पण तुम्ही तुमच्यापेक्षा लहान आणि पदाने कमी असलेल्या लोकांशी कसे वागता हे तुमचं खरं चारित्र्य ठरवतं. प्रत्येकाशी आदराने वागा. थँक्यू, सॉरी, प्लीज यासारख्या शब्दांचा वापर मुक्तपणे करा. तुमची नम्रता हे तुमचं सर्वात मोठं आभूषण आहे.
लक्षात ठेवा, मोठेपण हे पदाने नाही तर वागणुकीने मिळतं. 9. अद्ययावत ज्ञान. जगासोबत राहा. केवळ चांगलं दिसणं पुरेसं नाही, तर तुमच्याकडे बोलण्यासाठी काहीतरी ठोस मुद्दे असायला हवेत. देशात आणि जगात काय चाललंय, नवीन तंत्रज्ञान काय आहे, याचं थोडं ज्ञान ठेवा. जेव्हा तुम्ही माहितीपूर्ण आणि योग्य मुद्द्यांवर बोलता, तेव्हा लोक तुमचं कौतुक करतात. तुमचं ज्ञान तुम्हाला कोणत्याही चर्चेत केंद्रबिंदू बनवू शकतं. 10. स्वतःवर विश्वास आणि सकारात्मकता. सर्वात महत्त्वाचा नियम, स्वतःवर अढळ विश्वास. मित्रांनो, जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही, तोपर्यंत जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा. तुमच्यातील उणीवांवर काम करा, पण त्याबद्दल न्यूनगंड बाळगू नका. जेव्हा तुम्ही आंतरिकरित्या सकारात्मक आणि आनंदी असता, तेव्हा ती सकारात्मकता तुमच्या चेहऱ्यावर आणि वागणुकीत दिसून येते. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला खऱ्या अर्थाने चार चौघात उठून दिसण्यास मदत करतो. तर मित्रांनो, हे होते 10 नियम जे तुम्हाला गर्दीतून वेगळं काढतील. हे नियम एका रात्रीत आत्मसात होणार नाहीत, पण आजपासूनच एक एक नियम पाळायला सुरुवात करा. स्वतःला बदला, तुमचं व्यक्तिमत्व घडवा आणि मग बघा हे जग तुमची दखल कसं घेतं. तुम्ही उठून दिसण्यासाठी नाही, तर तुम्ही एक उत्तम माणूस बनण्यासाठी हे प्रयत्न करा. जग आपोआपच तुमच्या पावलावर पाऊल टाकेल. चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.